पाणी दे ग जरा. विचारू नकोस. मला आज गोरेगावला जायचं होतं ना, म्हणून मी वसईवरून 558 ची ट्रेन पकडली. अंधेरी स्लो होती तर मी गेली. आता मला काय माहिती, मी रोज ती ट्रेन पकडत नाही ना ग. अगो गोरेगाव स्टेशनला थांबली आणि इतकी लोक अचानक चढली, म्हणजे मला उतरायलाच नाही मिळालं. आणि म्हणजे काय झालं कळलंच नाही. इतकं धक्का 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 सगळे असे खेचत मागे घेऊन आले पूर्ण. आणि ते एका बाईने एवढ्या जोरात मला असं कोपर मारलं ना, मला ना या रिटर्न वाल्यांचा ना म्हणजे कंटाळाच आला. म्हणजे आता ट्रेन सुटणार आहे अंधेरीवरून, अंधेरी विरार ट्रेन आहे, पण हे लोक मालाड आणि गोरेगाव पासूनच बसून जातात. म्हणजे मग अंधेरीला जी लोक थांबलेत त्यांना कधी बसायला मिळणार? सकाळी पण असंच होतं. म्हणजे विरारवरून ट्रेन सुटणार आहे, पण सगळे वसई आणि नालासोपाऱ्यावरूनच बसून येत आहेत. विरारवाल्यांना कधी बसायलाच नाही मिळत. म्हणजे नालासोपाऱ्यावरून आधी पण चढतात, मग ते विरारला जातात, मग विरारची जी गर्दी चढते ती चढते, मग जेव्हा ट्रेन परत येते तेव्हा अजून तेवढी गर्दी नालासोपाऱ्याला चढते. सगळ्यात भारी काय झालं माहितीये, मी अशी म्हणजे मध्ये उभी होती, तर जे चढणारे होते त्या 2-3 बायका एका साईडला व्हा, एका साईडला व्हा. अरे पण नक्की कोणत्या एका साईडला व्हायचंय? मी या साईडला झाली तर इथे पण चढत होते, या साईडला गेली तर इथे पण चढत होते, सगळीकडनंच धक्का मारत होते. काय कळलंच नाही. तर केवढा हात दुखतोय यार, उद्या मी कशी जाऊ?